एकेकाळी एका हिरव्यागार जंगलात एक वेगवान ससा आणि एक शांत, सावकाश चालणारे कासव राहत होते. ससा आपल्या वेगाचा खूप अभिमान बाळगत होता. तो नेहमी कासवाची चेष्टा करत म्हणायचा, "अरे कासवा, तू किती हळू चालतोस. तू कधीच कोणतीही शर्यत जिंकू शकणार नाहीस." एक दिवस कासवाला हे सहन झाले नाही. तो शांतपणे म्हणाला, "ससा, आपण शर्यत लावूया का? बघूया कोण जिंकतं." जंगलातील सगळे प्राणी शर्यत पाहायला जमले. कोल्ह्याने सुरुवात आणि शेवटची रेषा ठरवली. "तयार, लक्ष, जा." ससा अतिशय वेगाने धावू लागला आणि लवकरच कासव खूप मागे राहिले. थोडं पुढे गेल्यावर ससा मागे वळून पाहतो आणि हसत म्हणतो, "कासव खूप मागे आहे. मी थोडी झोप घेतली तरी चालेल." तो एका झाडाखाली झोपून जातो. दरम्यान कासव हळूहळू पण न थांबता चालत राहते. एक एक पाऊल टाकत ते पुढे सरकत राहते. काही वेळाने ससा उठतो आणि पाहतो तर काय, कासव तर शेवटच्या रेषेजवळ पोहोचलं होतं. ससा वेगाने धावू लागतो पण उशीर झालेला असतो. कासव शर्यत जिंकते. सगळे प्राणी कासवाचं कौतुक करतात. ससाला आपली चूक कळते आणि तो एक मोठा धडा शिकतो.